मी वाक्यांमध्ये मुद्दाम एका शब्दासाठी जागा रिकामी ठेवली आहे, कारण मी पाहत आहे की प्रत्येक कुटुंबात तेच घडत आहे. पालक म्हणून समजून घेण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 70, 80 आणि 90च्या दशकात जन्मलेल्या पालकांपैकी जवळजवळ प्रत्येकाने खूप कठीण काळ पाहिला आहे आणि त्या कठीण काळातून तो गेलेला आहे. मूळ गावी राहणे, त्यामुळे माहितीचा असणारा अभाव, कुटुंबाचे असणारे कमी उत्पन्न, कमी संसाधनाची उपलब्धता, शेतीवर अवलंबून राहणे आणि शेतात मदत करणे, त्यामुळे मुख्य उद्दिष्टावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी कमी वेळ मिळणे आणि अशा काही इतर गोष्टींचा पालकांच्या जीवनावर परिणाम झालेला आहे. संसाधनांच्या बाबतीत जर सांगायचे झाले तर या पिढीला पुरेसे पैसे, दर्जेदार प्रशिक्षण, उत्कृष्ट मार्गदर्शन, आवश्यक गोष्टी, उपकरणे आणि चांगल्या करिअरसाठी माहिती मिळाली नाही. त्या वाईट परिस्थितीनंतरही पालकांनी स्वतःला मोठ्या एका उंचीवर पोहोचवलं आणि आयुष्यात खूप काही मिळवलेलं आहे. यशाचा मार्ग नेहमीच कठीण मार्गाने जातो ही म्हण या पिढीने सिद्ध केलेली आहे. पालकांचा हा प्रवास खरोखरच अद्भुत आणि सुंदर होता आणि त्यांनी तो खूप आनंदाने घालवला. पालकांनी आयुष्यातील ध्येय गाठल्यानंतर त्यांच्या मुलांसाठी काही विचार स्वीकारलेले आहेत. त्यापैकी एक विचार असा आहे की जे आपल्याला बालपणात मिळालेले नाही ते आपल्या मुलांना मिळवून देणे. या विचाराने पालकांनी त्यांच्या मुलांसाठी वस्तू खरेदी करायला आणि आणायला सुरुवात केली. पालकांनी त्यांच्या मुलांची मागणी झाल्या वस्तू आणायला सुरुवात केली. काही प्रकरणांमध्ये पालकांनी अशा गोष्टी आणल्या जिथे मुलांकडून अजिबातच मागणी नव्हती. म्हणून त्यांच्या मुलांना असे वाटू लागले की गोष्टी मिळवणे खूप सोपे आहे आणि आमचे पालक आमच्यासाठी गोष्टी खरेदी करू शकतात. त्यामुळे मुलांना कधीच कळत नाही की गोष्टी मिळवण्यासाठी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. काही मुलांना तर असे वाटू लागले की आपण येथे जीवनाचा आनंद घेण्यासाठी आहोत आणि आपले पालक आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आणण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठीच आहेत. म्हणून पालकांनी स्वीकारलेल्या या विचारांची त्यांनी पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. पालकांनी त्यांच्या मुलांसाठी एकदा मागणी केल्यानंतर वस्तू खरेदी करू नयेत. पालकांनी वस्तू खरेदी करताना विचार करावा की मुलांना खरोखरच त्या हव्या आहेत किंवा नाही. पालकांनी त्यांच्या मुलांना काही काळ वाट पाहू द्यावी. मुले काही वेळ रडण्याचा प्रयत्न करतील, कधी रुसण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना रडू द्या, रुसू द्या. काही काळानंतर ते स्वतःला शांत करतील. काही वेळानंतर त्यांचा रुसवा निघून जाईल आणि ते नॉर्मल होतील. पालकांनी आपल्या मुलांना वाट पाहायला आणि धीर धरायला शिकवावे. पालकांनी मुलांना स्वतःसाठी कोणत्या वस्तू खरेदी करणार आहोत याचा पुनर्विचार करण्यास सांगावे. पालकांनी मुलांना खरेदी केलेल्या वस्तू सुज्ञपणे आणि जास्त काळ वापरण्यास सांगावे. पालकांनी मुलांना गोष्टींची काळजी घेण्यास सांगावे. पालकांनी त्यांच्या मुलांना हळूहळू शिकवावे की वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कमवणे किती कठीण आहे आणि त्यासाठी किती तडजोड करावी लागते, जेणेकरून त्यांना पैशाचे आणि गोष्टीचे मूल्य कळेल. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटले होते की 2 शब्द गहाळ आहेत आणि ते आहेत सेवा देणारे. म्हणजे तुमच्या मुलांचे सेवा देणारे पालक तुम्ही बनू नका. त्याऐवजी खरी मूल्ये देणारे पालक बना, जे त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना मदत करतील आणि त्यामुळे ते अधिक मजबूत होतील. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्यातील मजकूर आवडला असेल. तूर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.